आताची एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। इंदापूरमधील सोनाई दूध डेअरी एफडीएच्या रडारवर आहे। एफडीएकडनं 2 दिवसांपासून सोनाई डेअरीमध्ये तपासणी केली जाते। एफडीएचं पथक सोनाई डेअरीचे पूर्ण रेकॉर्ड चेक करत आहे। दूध कसं आणि कुठून आणलं, एफडीएकडून तपास सुरू आहे। तर हे भेसळयुक्त दूध सोनाई डेअरीमध्ये जात असल्याचा एफडीएला संशय आहे। तर एफडीएनं प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये देखील सोनाई डेअरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज एका कारवाईच्या संदर्भातली आपण पाहतोय। इंदापूरमधील सोनाई दूध डेअरी आता एफडीएच्या रडारवर आहेत। गेल्या 2 दिवसांपासून डेअरीमध्ये तपासणी केली जाते। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। इंदापूरमधील सोनाई दूध डेअरी ही आता एफडीएच्या रडारवर आलेली आहे। तर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने 2 दिवसांपासून डेअरीमध्ये तपासणी केली जाते। एफडीएचं पथक सोनाई डेअरीचे संपूर्ण रेकॉर्ड आता चेक करत असल्याचं कळतंय। दूध कसं आलं, कुठून आणलं, याचा सगळ्या अँगलनं आता तपास केला जातोय। एफडीएकडनं आता या डेअरीचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। तर भेसळयुक्त दूध सोनाई डेअरीमध्ये जात असल्याचा एफडीएला संशय आहे। तर एफडीएनं प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये देखील सोनाई डेअरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज इंदापूरमधील आपण पाहतोय। इंदापूरमधील सोनाई दूध डेअरी आता एफडीएच्या रडारवर आलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून या डेअरीमध्ये तपासणी केली जाते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। इंदापूरमधील सोनाई दूध डेअरी एफडीएच्या रडारवर आलेली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चंद्रशेखर, शुभम, खरं तर आपण पाहिलं की राज्यभरामध्ये एफडीएने जी कारवाईची मोहीम उभारलेली आहे त्याच अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथली ही जी डेअरी आहे त्या डेअरीची तपासणी सध्या सुरू आहे। एफडीएला संशय आहे की या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे आणि या ठिकाणी जे दूध येतं त्या दुधाच्या संदर्भातली सगळी तपासणी जी आहे ते एफडीए गेल्या 2 दिवसापासून करत आहे। खरं तर ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतरच या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती समोर येणार आहे। तर सोनाई दूध डेअरी जे आहे ते राज्यामध्ये सर्वांना खरं तर परिचयाची आहे। त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात दूध संकलन केलं जातं, तिथून वितरणही मोठ्या प्रमाणात केलं जातं। परंतु ज्या पद्धतीने एफडीए या ठिकाणची सगळी माहिती सध्या घेत आहेत, या सगळ्या कारवाईच्या मागं काय आहे हे सुद्धा समोर येणं अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने एफडीए याची सगळी माहिती घेतल्यानंतर दूध डेअरीचे जे प्रमुख आहेत ते माध्यमांशी समोरून बोलतील, त्याचबरोबर एफडीए समोर येऊन बोलेल, त्यानंतर त्या सगळ्या तपासणीचं या सगळ्या विषयाची अधिकृत जी माहिती आहे ती समोर येईल। शुभम, अगदी चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।